आपण बघूयात डायग्नोसिस काय काय असते लिव्हर सिरोसिस मध्ये. लिव्हर सिरोसिस मध्ये जनरली आपण करत असतो ब्लड टेस्ट. सुरुवातीला आपण करतो सीबीसी. जनरली पेशंटमध्ये हेमॅटोमेसिस किंवा मेलिनामुळे आपल्याला एचबी लेवल फॉल झालेलं आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर इन्फेक्टिव्ह कॉज असेल तर डब्ल्यूबीसी काउंट आपल्याला वाढलेलं सीबीसी मध्ये बघायला मिळते. त्यानंतर दुसरं आहे लिव्हर फंक्शन टेस्ट. लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये आपल्याला बिलिरुबिन अल्टर झालेले किंवा वाढलेलं दिसते. त्याचबरोबर एसजीओटी, एसजीपीटी याच्या व्हॅल्यूज देखील आपल्याला रेज्ड मिळतात. त्यानंतर अल्कलाइन फॉस्फेट या सर्व गोष्टी आपण एलएफटी मध्ये करत असतो. त्यानंतर आपण करत असतो सिरम प्रोटीन्सची तपासणी. त्याचबरोबर हिपॅटायटिस नावाची तपासणी करत असतो आपण त्याचबरोबर सिरम आयर्न, सिरम कॉपर या देखील तपासण्या आपण करत असतो ब्लड टेस्ट. त्याचबरोबर आपण पुढची तपासणी करतो आपण अल्ट्रासाऊंड. जेव्हा आपण पोटाचा अल्ट्रासाऊंड करतो त्यामध्ये आपल्याला लिव्हरचं फॅटी इन्फिल्ट्रेशन, पोर्टल हायपरटेन्शन किंवा हिपॅटोमेगॅली, नोड्युलर रिजनरेशन अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यूएसजी ॲब्डोमेन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर त्याच्या पुढची तपासणी असते आपली लिव्हर इलॅस्टोग्राफी. या तपासणीमध्ये आपण लिव्हर किती पर्सेंट डॅमेज झालेला आहे हे बघण्यासाठी आपण लिव्हर इलॅस्टोग्राफी नावाची तपासणी करत असतो. त्यानंतर लिव्हरची बायोप्सी देखील आपण करतो. त्याद्वारे आपण लिव्हरमध्ये डॅमेज बघण्यासाठी देखील त्याची मदत होते किंवा कॉज काय आहे हे फाइंड आउट करण्यासाठी देखील आपण बायोप्सी करत असतो. या सर्व गोष्टीनंतर आपल्याला लिव्हरच्या काही कॉजेस बघण्यासाठी आपण सिटी ॲब्डोमेन आपण देखील करत असतो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या तपासण्या आपण कंडिशननुसार करत असतो.